आता मी येते सायलीच्या आईकडे. आपण या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करतोय. सायलीनं कधी आई म्हणून काकू मला मान्य आहे तुम्हाला बोलणं फार जड आहे. म्हणजे आपल्या लेकीविषयी एकीकडे ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना न्याय मागण्याकरता लढणं हे फार अवघड आहे. पण एकीकडे 2013 मध्ये तुम्ही कर्करोगाशी सामना करत होतात. एकीकडे ती लढाई चालू होती. दुसरीकडे मात्र एक वेगळंच द्वंद्व मनात सुरू होतं. सायली आई म्हणून कधी तुमच्याकडे व्यक्त झालेली या सगळ्या गोष्टींविषयी? तसं नाही काय. कधी बोलली होती ती तुमच्याशी? ते अपमान करायचे तिचा. तुझी सासू आहे. सांगायची ती काय होतंय, आई मला काय बोलतायत, तू कधी बोल, असं काही बोलणं झालेलं? नाही, ते अपमान करायची ती सासूबाई. काय म्हणायची ती? काय हॉस्पिटलमध्ये नको जाऊ वगैरे. म्हणजे नोकरी करण्याला विरोध होता का? काय होतं नेमकं? नको जाऊ हॉस्पिटलमध्ये म्हणायच्या. तुम्ही कधी बोललेलात त्यांच्याशी? नाही. कधी सायलीला समजवण्याचा प्रयत्न? बोलणं झालेलं सायलीशी? हो. जिला आपण बालपणापासून कुशीत घेतलं, जिला अंगा खांद्यावर खेळवलं, श्वास होता हो माझा, तो श्वास होता. मला बोलतं पण येत नाही आता, काय बोलू. अशी वाटलं पण नव्हतं. अशी अशी डिसेंबरमध्ये आले, लास्ट आठवड्यात डिसेंबरच्या माझ्या 4-5-6 दिवस राहिली आमच्याबरोबर. हसत खेळत मालवणला गेलो, आनंदात राहिलो. आणि अचानकच हे माझा 2 फेब्रुवारीला वाढदिवस होता. सगळीजणं माझ्याशी बोलली व्हिडिओ कॉलवर. तिचे मिस्टर डॉक्टर सुशील बोलले, मुलं बोलली, हॅपी बर्थडे टू यू केलं मला. आणि 4 दिवसांनी असा प्रसंग यावा, कसं सावरू मी स्वतःला. मला कळतच नाही. अजून महिना झाला तरी अजून मला नाही सावरता येत आहे या घटनेतून. नाही व्यक्त होते, नाही बोलता येत आहे मला. अजून माझे अश्रू पण आटले नाहीत. अजून आरोपी मिळत नाहीत. महिना झाला तरी आरोपी हवेत मला. बस माझ्या मुलीला न्याय हवा आहे. मुख्यमंत्री साहेब, न्याय द्या मला. 1 महिना झाला आहे माझ्या मुलीला जाऊन. तुम्ही लाडक्या बहिणीची योजना, माझी लाडकी लेक गेली आहे हो. काय सांगू, नाही सांगू शकत शब्दात. मला माझी मुलगी पाहिजे बस, बाकी काय नको मला. साऊ हवी, साऊ. कशात ती कमी नव्हती, दिसायला सुंदर होती, बुद्धिवान होती, सगळ्यात हुशार होती माझी मुलगी. कोणालाही विचार, सगळ्यात हुशार होती. मुख्यमंत्री महोदय, मला न्याय हवा. बस एक आईला न्याय द्या आज महिला दिनाच्या दिवशी. बस एवढीच एक विनंती आहे माझी, बाकी काही नाही आहे. माझ्या मुलीला न्याय द्यावं. वाटलं पण न्यायचं, या दिवशी मला इथे यावं लागेल. पण आरोपी हवेत मला बस, बाकी काही नको मला. आरोपी द्या, आरोपी. मला का माझ्या मुलीला मारलं, का? एवढं सगळं व्यवस्थित करून 8 वर्षानंतर मुलगी सुरक्षित नाही तिच्याच घरात. काय बोलू आता मी. या सगळ्याला 8 वर्ष झाली आहेत. लग्नाला 8 वर्ष झाली आहे. 8 वर्षात कधीच अशी तक्रार नाही आली?
तुम्हाला कधी नाही वाटलं की सायली आपल्याला या गोष्टी सांगतेय, तिला नोकरी करू दिली जात नाहीये, तिला बाहेर पडू दिलं जात नाहीये, एकदा जाऊन आपण बोलूया? तुम्ही कधी सुशीलशी बोललेलात या सगळ्या गोष्टीबद्दल? नाही म्हणे ते मी कमवतोय ना बस असं म्हणे. तुम्ही सांगायचात त्यांना? काकू मी तुमची परिस्थिती समजू शकते. या अशा स्थितीत मला येवत पण नव्हतं. आता माझे हातपाय पण थरथरत होते. इथपर्यंत कशी बशी मी आले. मुलीला माझ्या न्याय मिळाला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.